तर लक्ष्मी निवास आणि कमळी या मालिकेचा महासंगम झी मराठीवर 11 जानेवारीला बघायला मिळणार आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण इथं आहोत. किती एन्जॉय करताय तुम्ही हा महासंगम सोहळा? आपण पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतोय का एकमेकांबरोबर? आपण झी मराठी अवॉर्ड अवॉर्डला केला होता का? तुझं खूप खूप स्वागत आमच्या सेटवर. तर येस, महासंगम आहे आणि तू जसं बघतोयस की खूप एक्साइटिंग वातावरण आहे. कारण कमळी आणि लक्ष्मी निवास या दोन ज्यांच्यावर लोक अतिशय प्रेम करतात अशा दोन मालिकांचा महासंगम आहे. सो ते स्पेशल महासंगम आहे. सो तुम्ही विसरायचं नाहीये. 11 जानेवारीपासून 1.5 तासाचा भाग असणार आहे. 8 ते 9:30 रोज पाहायचा आहे, कारण खूप धमाल आहे आणि त्याचबरोबर खूप ट्विस्ट टर्न्स ड्रामा आहे. ड्रामाबद्दल मुलं सांगतील, ते मी रिव्हील करत नाही, चुकून जास्त सांगितलं मी तर. म्हणून जयंत, तू काय सांगशील? तुझ्या गोष्टीतला ड्रामा काय आहे? ती जी माझी मुलगी जी मला माहितीये नाही आहे या जगात, ती सारखी तुला दिसते म्हणे. जयंत, तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे. त्याला गोष्टी घडत असतात तरी त्याला दिसतात, ज्या घडत नाही त्याही दिसत असतात त्याला. सो जयंतचं पात्रच तसं आहे. बट आय थिंक जयंत जेवढे पेशन्स ठेवून बसलाय, जान्हवी कधी त्याला भेटेल या गोष्टीची. सो तसेच प्रेक्षकही बरेच पेशन्स त्यांनी आतापर्यंत दाखवलेले आहेत. पण मला असं वाटतं ह्या महासंगममध्ये सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळेल की जयंत आणि जान्हवी एकमेकांसमोर येतील का. कारण का आतापर्यंत खूप वेळा असं झालं की ते समोर आलेत पण समोर आलेले नाही आहेत. म्हणजे हिट अँड मिस सारखा झालेला आहे त्यांचं. पण या महासंगममध्ये ते घडून येणार आहे. सो येऊ शकतं, हे पॉसिबल आहे. मलाही माहित नाही अजून. तुम्हाला 1.5 तास टीव्ही समोरून हलायचं नाही, एवढं पाळावं लागेल. येस. आणि भावना सिद्धू, तुम्ही काय सांगाल? काय ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, काय ड्रामा आहे आणि महासंगम आहे आणि प्रोमो मध्ये आपण श्रीकांत सारखा दिसणारा माणूस पाहिलाय. तो श्रीकांत आहे का? तो श्रीकांत आहे का कोणी दुसरा माणूस आहे? तो आमच्या आयुष्यातून आम्हाला त्रास देणार आहे का पुढे काही वेगळं घडणार आहे? आनंदीचं काय होणार? आनंदी तिच्या बाबांना ओळखेल का नाही ओळखेल, का काय घडणार आहे हे अजून आपल्याला नाही सांगता येते. पण हे सगळं तुम्हाला या महासंगम मध्ये नक्की बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही महासंगम बघायला मात्र अजिबात विसरायचं नाही. आणि पॉझिटिव्ह गोष्ट सुद्धा आहे या महासंगममध्ये. सतत प्रेक्षक समजतात की काय पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा खूप घडणार आहेत. जसं की हे जे स्टॉल्स दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामध्ये लक्ष्मी काकू यांनी जो बिझनेस स्टार्ट केलाय त्याचं एक्झिबिशन असणार आहे छान. त्याच्यानंतर भावना आणि सिद्धू त्यांची पहिली मकर संक्रांती असल्यामुळे एक चुलीवरच्या मिसळ ह्याचा स्टॉल सुद्धा ते लावलाय. सो त्याचाही ते व्यवसाय स्टार्ट करणार आहेत. सो खूप पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा तुम्हाला या महासंगममध्ये बघायला मिळणार आहेत. आता संक्रांत म्हटली की बऱ्याच जुन्या पण आठवणी असतात. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की पतंग उडवणे ते खूप लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत. तुमचे लहानपणीचे असे काही किस्से आहेत का? तुम्ही पतंग उडवले, खूप मस्त मजा करायचा? अक्षयचे आहेत, आय थिंक अक्षयाने पतंग. हो, मी पतंग उडवलाय ऑफकोर्स. पण आठवण सांगण्यासारखी असं काही नाहीये. म्हणजे मुलं पतंग उडवतात, कधी तो उडतो कधी नाही उडत, कधी कापला जातो, ह्याच सगळ्या आठवणी. पण मकर संक्रांत लुप्त होत चाललंय. कारण अजूनही काही जसं माझा जन्म हा लालबाग परळचा आहे आणि माझ्या आठवणीत माझ्या वडिलांच्या पतंग उडवण्याच्या खूप आठवणी आहेत की त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप फटके दिलेत. हे पतंग वरूनच झालेलं आहे. किंवा मला आठवतं की मी लहान असताना आमचे वडील मकर संक्रांतीच्या वेळेला आम्हाला गच्चीवर घेऊन जायचे. आम्हाला खूप शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण आम्हाला काही जमलं नाही पतंग उडवणं. पण त्यांचं क्रिकेट आणि पतंग उडवणं या दोन गोष्टीवर नितांत प्रेम. त्यामुळे त्यांच्या शब्दातून त्या आठवणी खूप माहिती आहेत. आणि अजूनही मला वाटतं की अनेक परिसरांमध्ये म्हणजे कदाचित खूप जास्त कॉन्क्रीट हाय टावर्स बिल्डिंग्स असतील, तिथे थोडं कमी असेल. पण जरा थोडं तू बाहेर जर गेलास तर अजूनही मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मागे पुढे तुला मुलं अचानक धावताना दिसतात आणि आपल्या लक्षात येतं का बरं धावतात, आणि मग कळतं कुठल्या तरी झाडावर पतंग अडकली आहे त्यांची. सो आय थिंक ह्या काही गोष्टी आहेत ज्या खूप जुन्या आहेत आपल्यासाठी आणि त्या अशा संपणार नाहीये. आणि जपल्या तर पाहिजेच. आणि काही आत्ताची पिढी सुद्धा आहे की जी ते जपण्याचा प्रयत्न करते. कामाच्यामुळे कदाचित वर्क प्रेमाइस असे असतात की ते उद्या जर ह्याला इच्छा झाली किंवा ह्याला इच्छा झाली तर शूटिंगमुळे जाता येणार नाही. पण मला वाटतं इतर अनेक मुलं आहेत की जे हे पाळतायत आणि तुमच्यासारखी तरुण मुलं आहेत, त्यांनी तर या गोष्टींना सपोर्ट केलंच पाहिजे, आव्हान केलं पाहिजे. आणि मला वाटतं हे काही खेळ आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या परंपरेशी कनेक्टेड आहेत, त्या आपण विसरून चालणारच नाही.
जयंत. मी तेच जसं मॅमने सांगितलं की लहानपणीच्या त्याच आठवणी आहेत. म्हणजे पतंगी आकाशात बघितलेल्या आहेत. कधी स्वतः इतकं खेळायला मिळालं नाही. म्हणजे कधी मित्रांसोबत कधी गेलो किंवा हातात मांजा तो रोल केला, त्या सगळ्याच आठवणी आहेत. सच मी जास्त पतंग तशी उडवली नाहीये खरं सांगू तर. झी मराठी सोबत तुमचं जे नातं आहे ते खूप जुनं आहे, तो प्रवास जुना आहे आणि अजूनही तसाच प्रवास तो अविरत चालू आहे. कसा होता हा संपूर्ण प्रवास झी सोबत काम करत? मला वाटतं आय फील ग्रेटफुल की जेव्हा झी मराठी हे अल्फा मराठी होतं तेव्हा अल्फा मराठीवरची पहिली दैनंदिन मालिका जी होती त्याचा मी भाग होते 1999 साली, आभाळ माया. त्याच्यानंतर काही मालिकांमध्ये मी काम केलं. मग मध्ये कसा पिरियड आला की बराच काळ मी झी मराठीवर नव्हते आणि दुसऱ्या वाहिनीवर काम करत होते. आणि जेव्हा झी वाहिनीचं 25वं वर्ष आलं तेव्हा देवाच्या कृपेने एक अत्यंत उत्तम भूमिका माझ्या वाटेला आली लक्ष्मीच्या रूपाने. आणि पुन्हा एकदा हा प्रवास सुरू झाला आणि तो प्रवासही जसं आभाळ मायाच्या आठवणी आहेत माझ्या, अत्यंत सुंदर आणि लोकांचं भरपूर कौतुक आणि प्रेम. मला वाटतं लक्ष्मी निवासमुळे सुद्धा पुन्हा एकदा त्याची झलक मला मिळाली आहे. सो मला आभाळ माया जेव्हा झी मराठीने दिला, अल्फा मराठीने, तेव्हा सुद्धा माझ्यासाठी ते लाईफ टर्निंग होतं. आणि आत्ता सुद्धा लक्ष्मी ही जी भूमिका आहे ती सहजासहजी मला कोणी देईल असं माझ्या स्वप्नातही वाटलं नव्हतं. जी खरं तर काय म्हणायला पाहिजे, डेअरिंग झी मराठीने केलं आणि त्याच्यासाठी मी आयुष्यभर ऋणी आहे. नक्कीच. तर भावना आणि सिद्धू या मकर संक्रांतीनिमित्त तुमचा एक स्टॉल आहे. प्रेक्षकांना काय खायला मिळणार आहे? प्रेक्षकांना आय थिंक सगळ्यांनाच आवडते, ती म्हणजे मिसळ. तर आमची स्पेशालिटी अशी की आमची मिसळ ही चुलीवरची मिसळ आहे. स्वतः भावना ती बनवते, त्यामुळे घरची चव मिळणारे, ऑथेंटिक चव मिळणारे आणि अशा मिसळीचा व्यवसाय करू बघणारे सिद्धू भावना त्यांच्या आयुष्यात खरंच तो व्यवसाय म्हणून पुढे जाणार आहे का हे फक्त इथपर्यंतच मर्यादित असणार आहे, हे सगळेच खुलासे आपल्याला महासंगममध्ये बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही महासंगम बघायला विसरू नका.